सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिराज आल्यानंतर शालिनी त्याच्यासमोर नाटक करत रडायला सुरुवात करते आणि ती अधिराजला माईंचा शोध घ्यायला सांगते. मात्र अधिराज म्हणतो की आपल्याकडे त्यांचा खूप वर्षांपूर्वीचा फोटो आहे आणि आता त्या खूप वेगळ्या दिसत असतील, मग त्यांचा शोध घेणं कसं शक्य आहे. आणि त्यावर शालिनी नाटक करत म्हणते की बरोबर आहे तुझं, मला उगाच आपलं असं वाटत होतं की तू माझ्यासाठी काही करशील. आणि मग ती तिथून जाण्यासाठी निघते, पण अधिराज तिला थांबवतो. तो म्हणत असतो की थांबा मालकीनबाई, हा अधिराज जाधव त्याचा दिलेला शब्द पाळतो. मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. मी त्या बाईंना कुठूनही शोधून आणेल, तुम्ही काळजी करू नका. आणि ते ऐकून शालिनी आणि सोमनाथ खुश होतात आणि मग शालिनी सोमनाथला सांगते की जा आणि ते पॅम्पलेट्स घेऊन ये. आणि मग ती ते पॅम्पलेट्स अधिराजला देत म्हणते की आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे, फक्त तू हे पॅम्पलेट्स आता गावामध्ये वाट. म्हणजे माझ्या सासूबाईंना शोधण्यासाठी एक नाही तर हजारो डोळे काम करतील आणि त्या लवकरात लवकर सापडतील. आणि मग सोमनाथ ते पॅम्पलेट्स अधिराजकडे देतो. त्यावर माईंचा फोटो असतो, त्यांचं नाव लिहिलेलं असतं आणि जे कोणी माईंना शोधून आणेल त्यांच्यासाठी बक्षीसही जाहीर केलेलं असतं. आणि मग अधिराज लगेच ते पॅम्पलेट्स वाटण्यासाठी निघतो. त्यामुळे शालिनी आणि सोमनाथ खुश होतात. आणि मग अधिराज तेथून गेल्यानंतर शालिनी पटकन सोमनाथकडून टिश्यू घेते आणि तिचे अश्रू पुसत म्हणते की काय काय नाटक करावं लागतंय मला. मात्र मग ती सोमनाथला म्हणते की आता हा अधिराज त्याचं काम पूर्ण करणार. आणि मग एकदा का ती माई माझ्या हाती लागली की मी तिला स्वर्गात पाठवणार. मला बघायचंय की ती खरंच जिवंत आहे की नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे लवली एके ठिकाणी बसलेला असतो आणि तितक्यात अधिराज त्या ठिकाणी येतो. तो लवलीला ते पॅम्पलेट्स दाखवत म्हणतो की हे बघ, मालकीनबाईंनी नवीन काम दिलंय मला. त्यावेळी लवली विचारतो काय आहे, नंदिनी गृह उद्योगाबद्दल काही आहे का. आणि त्यावेळी अधिराज म्हणतो की नाही, हे वेगळंच आहे. आणि मग तो ते पॅम्पलेट्स लवलीला देतो आणि त्या पॅम्पलेट्सवर माईंचा फोटो बघून लवलीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तर अधिराज त्याला विचारतो की तू यांना कुठे बघितलंय का. आणि त्यावर लवली काही उत्तर न देता फक्त एकटक तो फोटोज बघत असतो. त्यामुळे अधिराज पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारतो. मात्र लवली नाही म्हणतो. तर अधिराज म्हणत असतो की अरे तू एकटक या फोटोकडे बघत होता ना, म्हणून मला असं वाटलं. आणि मग त्यानंतर तो लवलीला सांगू लागतो की या माईंच्या सासूबाई आहेत आणि त्यांना असं वाटतंय की त्या जिवंत आहेत आणि म्हणूनच त्यांना शोधण्यासाठी हे सगळं काही चाललंय. जो कोणी माईंना शोधेल त्यांच्यासाठी बक्षीसही आहे. आणि ते सगळं काही ऐकून लवली खूप घाबरतो आणि मग शालिनीच्या तावडीतून माईंना कसं वाचवायचं याचा विचार करतो. त्याला एक आयडिया सुचते आणि मग तो अधिराजला सांगतो की या बाई फक्त आपल्या गावातच असतील असं कशावरून, कदाचित त्या दुसऱ्या गावात सुद्धा असू शकतात ना. त्यामुळे तू दुसऱ्या गावांमध्ये जा, तिथे हे पॅम्पलेट वाट, आपल्या गावातलं मी बघतो. आणि लवलीचं हे म्हणणं अधिराजला सुद्धा पटतं आणि मग तो लगेच बाहेर गावी जाण्यासाठी निघतो. त्यानंतर संध्याकाळी नित्या अधिराजची भेट घेते. ती अधिराजला म्हणत असते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तो रागातच काय असं विचारतो. तर नित्या म्हणत असते की अधिराज, तू त्या बळवंताच्या मुलाच्या ऑपरेशनसाठी कर्ज घेतलं, मात्र ते लोक तुझे पैसे परत न देता पळून गेले आणि याच कारणामुळे तुझी जमीन आणि घरही गेलं. मात्र तो बळवंत नेमका कुठे गेला, तो का गायब झाला, हे तू शोधण्याचा प्रयत्न केला आहेस का. आणि त्यावर अधिराज म्हणतो की नित्या मॅडम, जे झालं ते झालं. आता मला जुन्या गोष्टी उकरून काढायच्या नाहीत. मला माझ्या मालकीनबाईंनी या सगळ्यातून बाहेर काढलं आहे ना, मग बास झालं. मला आता यात पडायचं नाही. मात्र नित्या म्हणते की असं कसं म्हणू शकतोस तू अधिराज. अरे मी तो बळवंत जिथे राहत होता तिथे आज गेले होते. तिथे मी सगळीकडे त्याच्याबद्दल, त्याच्या मुलाबद्दल चौकशी केली आणि तेव्हा मला सगळ्या लोकांनी हेच सांगितलं की ते लोक खूप चांगले होते, ते कधीच कोणाचे पैसे बुडवणार नाहीत. त्यामुळे मग मला असं वाटते की ते स्वतःहून गायब झाले नाहीत, तर त्यांना कोणीतरी गायब केलं आहे. मात्र अधिराज नित्यावर विश्वास ठेवायला तयारच नसतो.
तो उलट नित्या त्याच्यासोबत जे काही वागलेली असते त्याच्याबद्दल तिला 4 शब्द सुनावतो. त्यावर नित्या म्हणते की अधिराज, तुला माझ्याशी जे बोलायचं आहे ते बोल, जसं वागायचं आहे तसं वाग, माझं काही म्हणणं नाही. मात्र या बळवंत प्रकरणामध्ये मला मदत कर, मला खरंच तुझ्या मदतीची गरज आहे. मात्र अधिराज स्पष्टपणे नाही म्हणतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो. नित्या त्याच्याकडे खूप विनवणी करत असते, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण अधिराज काही ऐकत नाही आणि तो तेथून निघून जातो. त्यानंतर संध्याकाळी अधिराजचे बाबा जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांच्याकडे ते पॅम्पलेट असते. त्या पॅम्पलेटवरील माईंचा फोटो बघून ते विमलला म्हणतात की या बाईला मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटते, तू पण बघ एकदा. आणि मग विमलसुद्धा ते पॅम्पलेट बघू लागते आणि त्यावर तो फोटो बघून तीसुद्धा म्हणते की अगदी खरं म्हणताय तुम्ही, या बाईंना आत्ताच कुठेतरी बघितलंय असं वाटते, मात्र नेमकं कुठे तेच कळत नाही. आणि मग ते दोघेही त्यांना कुठे बघितले ते आठवायचा प्रयत्न करत असतात. आणि मग तितक्यात विमलला माईंसोबत घालवलेला तो एक क्षण आठवतो आणि ती पटकन म्हणते की तुम्हाला आठवतंय का, ज्या बाई आपल्याला मंदिरात सापडल्या होत्या, ज्यांनी आपल्या अधिराजला रक्त दिलं होतं, त्या यांच्यासारख्याच दिसत होत्या ना. आणि ते ऐकून अधिराजच्या वडिलांनासुद्धा आठवतं की त्यांचा आणि यांचा चेहरा जवळजवळ सारखाच होता. तर विमल म्हणत असते, पण खरंच या दोघीजणी सारख्याच असतील का, कारण हा चेहरासुद्धा नीट दिसत नाहीये. आणि मग ते दोघेजण त्या पॅम्पलेटविषयीच बोलत असतात. तितक्यात अधिराज त्या ठिकाणी येतो. तो यांना विचारतो की तुम्हालाही हे पॅम्पलेट भेटलं का, बरं झालं. आता जर तुम्ही यांना कुठे बघितलं ना तर आम्हाला लवकरात लवकर कळवा, कारण मालकीनबाई या बाईंचा शोध घेत आहेत. आणि ते ऐकून विमलला तर धक्काच बसतो. ती मनाशी म्हणत असते की अमेरिकेवरून आलेली एक बाई या माईंचा शोध का घेत असेल, माझ्या अधिराजवर नवीन कोणतं संकट तर येणार नाही ना. आणि मग त्याचवेळी अधिराजचे बाबा तिला म्हणतात की त्या मंदिरात आलेल्या बाई आणि या बाई सारख्याच आहेत का गं, मला तर काही कळतच नाही. आणि त्यावेळी मग विमल नाटक करत म्हणते की नाही नाही, त्या बाईंचा चेहरा आणि यांचा चेहरा पूर्णपणे वेगळा आहे. आणि बघा ना, या बाई किती घरंदाज दिसत आहेत आणि त्या बाई मात्र खूप म्हाताऱ्या होत्या, गरीब घरातील होत्या. त्या दोघीजणी सारख्या असूच शकत नाही. आणि त्यावेळी अधिराज तिला विचारतो की तू नक्की कोणाबद्दल बोलतीये. त्यावर विमल सांगते की मंदिरात आम्हाला एक बाई भेटल्या होत्या त्यांच्याबद्दल, पण मी तुला खात्रीने सांगते की त्या आणि या पूर्णपणे वेगळ्या आहेत. आणि त्यामुळे मग अधिराज म्हणतो ठीक आहे आणि मग तो घरात निघून जातो. विमल मात्र घाबरलेलीच असते आणि ती सतत माईंचा तो फोटो बघत असते. दुसरीकडे लवलीने ते पॅम्पलेट शेखरला सुद्धा दिलेले असते आणि ते पॅम्पलेट वाचून शेखर तर खूप घाबरतो. तो म्हणतो की या शालिनीने माईंचा फोटो छापला आहे आणि जे कोणी माईंना शोधेल त्याला बक्षीसही जाहीर केलं आहे. आणि जर असं असेल तर मग माई लवकरच शालिनीच्या हाती लागतील. आणि त्यावेळी लवली म्हणतो पण मग आपण काहीतरी करायला हवं. आणि तो शेखरला विचारतो की आपण माईंना दुसरीकडे हलवायचं का. त्यावर शेखर म्हणतो की आता सगळेजण माईंना शोधत असतील आणि आपण जर माईंना इथून हलवण्याचा प्रयत्न केला तर आपण अलगदपणे त्या शालिनीच्या तावडीत सापडू शकतो. त्यामुळे आपल्याला माईंना घरातच ठेवावं लागेल, त्यांना बाहेर काढता येणार नाही. त्यामुळे लवली म्हणतो पण मग आता आपण नेमकं काय करायचं. तर शेखर दाजी वैतागून म्हणतात की तूच सगळ्या गावभर हे पोस्टर लावले आहेत ना. त्यावर लवली म्हणतो की नाही, मी तर फक्त 1-2च लावले, पण लोक विसरून सुद्धा जातील. त्यावर शेखर म्हणतो की लोक विसरून जातील रे, पण ती शालिनी विसरून जाणार नाही. तिला शंका आली आहे म्हटल्यावर ती गप्प बसणार नाही. जोपर्यंत आपण तिची शंका दूर करत नाही तोपर्यंत माईंच्या जीवाला असणारा धोका काही टळणार नाही. त्यावर लवली विचारतो पण तिची शंका कशी दूर करायची. आणि त्यावर शेखर म्हणतो की थोडा विचार करतो आणि मग सांगतो. तर दुसरीकडे सोमनाथ फोनची वाट बघत असतो. तर शालिनी त्याला म्हणत असते की आता किती वेळ तू त्या फोनकडे बघणार आहे, त्याला काही हिप्नोटाईज करतो की काय. आणि त्यावेळी सोमनाथ हसतच म्हणतो की नाही, पण मला असं झाले की कधी एकदा अधिराजचा कॉल येईल आणि तो आपल्याला सांगेल की त्याला ती बाई सापडली आहे. आणि मग तितक्यात त्याला एक कॉल येतो, त्यामुळे तो खुश होतो. तर एक माणूस सोमनाथला सांगतो
की मी त्या पोस्टरमधील बाईंना वेशीजवळ बघितलं आहे, त्यामुळे सोमनाथ लगेच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतो. तर शालिनीसुद्धा खुश होते. तर दुसरीकडे नित्या पतसंस्थेमध्ये जाते तेव्हा तेथील चेअरमन फोनवर टाईमपास करत बसलेला असतो, पण नित्याला बघून तो घाबरतो आणि तिला बसायला सांगतो. तर नित्या त्याला म्हणत असते की मला अधिराजच्या कर्जाविषयी माहिती हवी होती, मात्र ते ऐकून तो चेअरमॅन घाबरतो. तो म्हणतो की मॅडम आता ते प्रकरण मिटलं ना, मग कशाला तुम्हाला माहिती हवी आहे. त्यावर नित्या म्हणते की मला त्याबद्दल सगळी माहिती हवी आहे आणि तुम्हाला मला ती माहिती द्यावीच लागेल. मात्र तो चेअरमन स्पष्टपणे नकार देत म्हणतो की आम्हाला अशी माहिती कोणालाही देता येणार नाही. मात्र नित्यासुद्धा काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की तुम्ही माहिती कशी देत नाही ते मी सुद्धा बघतेच. जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तुम्ही तिथेच होता ना, मग तुम्ही स्वतःहून सांगा काही घडलं ते. मात्र तो चेअरमन काही सांगायला तयार नसतो. इतक्यात त्याचं लक्ष बाहेर उभ्या असणाऱ्या काही लोकांकडे जातं आणि तो घाबरून नित्याला म्हणतो की तुम्ही आता इथून निघून जा, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल आणि मग पोलीस तुम्हाला हाताला धरून इथून बाहेर काढतील, त्यापेक्षा तुम्हीच तुमच्या जा. पण नित्यासुद्धा काही ऐकत नाही. ती म्हणते की जोपर्यंत मला कर्जाविषयी माहिती मिळत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. त्यावर तो चेअरमन म्हणतो की मग ठीक आहे, तुम्ही मला तसं लेखी लिहून द्या आणि मग आम्ही विचार करतो. पण नित्या म्हणते की मी असं काही करणार नाही आहे. आणि मग तो चेअरमन तिला सांगतो की तुम्ही इथून निघून जा मॅडम, काही होऊ शकत नाही. त्यामुळे नित्या म्हणते की ठीक आहे, पण हे सगळं तुम्हाला खूप महागात पडेल एवढं लक्षात ठेवा. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर लगेच पतसंस्थेमधून वसुंधराला कॉल जातो आणि तिला समजतं की नित्या चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती, त्यामुळे ती खूप चिडते. मग ती ही गोष्ट रावसाहेबांना सांगते. तर ते लगेच म्हणतात की आम्ही त्या नित्या दिदींच्या डोक्यात काठीच घालतो, म्हणजे त्यांचा खेळ संपेल. मात्र वसुंधरा त्यामुळे अजूनच चिडते आणि मग त्यानंतर ती रावसाहेबांना आणि पिंट्याला सांगते की आपल्याला त्या नित्या दिदींवर आता 24 तास पहारा ठेवावा लागेल. त्या काय करतात, कुठे जातात याचा शोध घ्यावा लागेल. आणि मग त्यावर ते दोघेही हो म्हणतात. त्यानंतर नित्या घरी जाण्यासाठी निघालेली असते, पण तितक्यात एक माणूस पळतच तिच्या कारजवळ येतो आणि कारमध्ये एक फाईल टाकून पटकन तेथून निघून जातो. त्यामुळे नित्या घाबरते. ती गाडीमधून खाली उतरते आणि त्या माणसाचा शोध घेते. तोपर्यंत तो तेथून निघून गेलेला असतो आणि मग नित्या ती फाईल बघते. तर त्यामध्ये अधिराजच्या कर्जाविषयीची सगळी माहिती असते आणि त्यामुळे तिला धक्काच बसतो. आणि मग तितक्यात तिला चेअरमन साहेबांचा फोन येतो. ते नित्याला विचारतात की मॅडम तुम्हाला फाईल भेटली ना. त्यावर नित्या म्हणते हो, पण हा सगळा काय प्रकार आहे. आणि त्यावरती चेअरमन साहेब सांगतात की मॅडम मला तुम्हाला मदत करायची होती, पण पतसंस्थेमध्ये माझ्यावर 24 तास पहारा असतो म्हणून मी काही करू शकलो नाही. आता मी माझ्या परीने तुम्हाला मदत केली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यात कुठेही माझं नाव येता कामा नये. आणि त्या फाईलमधून तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. आणि मग ते कॉल कट करतात. त्यामुळे नित्याला तर आश्चर्यच वाटते. तितक्यात अधिराज त्या ठिकाणी येतो. तो जोरजोरात हॉर्न वाजवत असतो, त्यामुळे मग नित्या बाजूला होते आणि मग ती अधिराजला म्हणते की एखाद्या मुलीचा असा सतत पाठलाग करू नये, त्याला हॅरॅसमेंट म्हणतात. त्यावर अधिराज विचारतो काय. तर नित्या त्याच्या जवळ जात म्हणते की समजा मी तुझ्यासोबत अशी वागले तर मग तुला कसं वाटेल. मात्र अधिराज रागातच तिला सांगतो की माझ्यापासून लांब राहा, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. पण नित्यासुद्धा म्हणते की मी सुद्धा तुला लई वेळा सांगितलंय की जमणार नाही. आणि त्यामुळे अधिराज अजून चिडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिराज शालिनीला सांगतो की तुमच्या सासूबाई सापडल्या आहेत. त्यामुळे शालिनीला तर आश्चर्यच वाटते. आणि मग अधिराज आणि लवली एका बाईला घेऊन रेस्ट हाऊसवर येतात, पण तिच्या चेहऱ्यावर पदर असतो. आणि जेव्हा शालिनी तिचा चेहरा बघते तेव्हा तिला धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.